MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। नाशिकमध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी गंगापूर धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये संततधार पाऊस सुरू असल्या कारणाने आज पुन्हा एकदा गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे। मी सध्या नाशिकच्या गोदाघाट परिसरात आहे आणि या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की 2 दिवसांपासून जेवढी पाण्याची पातळी आहे तेवढीच आज देखील बघायला मिळते। दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ 2 दिवसांपासून पाणी आहे, मात्र कॅचमेंट एरियामध्ये चांगला पाऊस सुरू असल्याकारणानं गोदाघाट परिसरामध्ये पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढू शकते। गंगापूर धरणातनं सकाळच्या सुमारास 2700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे, जो आत्तापर्यंत साधारण 1760 क्युसेक्स होता। एकूणच धरणातनं पाणी सोडल्यानंतर गोदाघाट परिसरात पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढू शकते आणि त्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरात सुरक्षा रक्षक तैनात केल्याचं आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना गोदाघाट परिसराच्या पाण्याजवळ जाऊ दिलं जात नाही आहे आणि त्यामुळे एकूणच आज जरी पावसानं नाशिकमध्ये विश्रांती घेतली असली तरी कॅचमेंट एरियामध्ये होत असलेल्या पावसामुळे गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढू शकते आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या सध्या सज्ज झाल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।